रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राइब आणि फॉलो करा। हिरवा शालू नेसलेल्या या निसर्गरम्य कोकणात आज चैतन्याला उधाण आलंय, कारण आगमन झालंय आपल्या लाडक्या गणरायाचं। शेताच्या बांधावरून आणि गावावाडीतून गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत वाजत गाजत ग्रामस्थ आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जात आहेत। कोकणातल्या घराघरात आणि मनामनात सध्या हाच उत्साह ओसंडून वाहतोय। रत्नागिरी जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर यावर्षी भक्तीचा हा सागर आणखीनच विशाल झाला आहे। जिल्ह्यात तब्बल 2.25 लाख गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा घरगुती गणपतींच्या संख्येत 2,500 वाढ झाली आहे, जे बाप्पावरच्या अढळ श्रद्धेचं प्रतीक आहे। आज 27 ऑगस्ट रोजी सुरू झालेला हा मंगलमय उत्सव 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला संपन्न होईल। पुढचे 10 दिवस कोकणात फक्त आणि फक्त भक्ती, उत्साह आणि चैतन्याचं वातावरण अनुभवायला मिळणार आहे। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।